कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। आजचा आपला जो विषय आहे महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ॲक्टचा चॅप्टर 2 रिजनल प्लॅन। या कायद्याच्या सेक्शन 3 ते 20 पर्यंतची जी तरतूद आहे ती रिजनल प्लॅन बाबतची तरतूद आहे। आता या कायद्याच्या सेक्शन 3 प्रमाणे एक रिजन ठरवण्याची तरतूद आहे। रिजन म्हणजे एक प्रदेश। त्या रिजनमध्ये कमी करणं किंवा वाढवण्याची तरतूद सुद्धा कलम 3 मध्ये आहे। ते सर्व अधिकार शासनास आहेत। जनरली एक पर्टिक्युलर जिल्हा हा जनरली रिजन ठरवला जातो, कारण त्या संपूर्ण जिल्ह्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीने ते रिजन ठरवला जातो। एकदा रिजन ठरवल्यानंतर रिजनल प्लॅनिंग बोर्डाची स्थापना केली जाते। रिजनल प्लॅनिंग बोर्डामध्ये डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग हे त्या बोर्डाचे चेअरमन असतात, पदसिद्ध चेअरमन असतात, आणि बाकी इतर वेगवेगळ्या क्षेत्रातले 18 पर्यंत सदस्य त्या बोर्डावर घ्यायची तरतूद आहे। त्यामध्ये 4 सदस्य जे आहेत हे लोकल अथॉरिटी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधून 4 सदस्य घेतले जातात। म्हणजे त्यामध्ये म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, म्युनिसिपालिटी असेल किंवा ग्रामपंचायत सुद्धा असू शकतात। यामधून 4 व्यक्ती या सदस्य म्हणून या रिजनल बोर्डवर घेतल्या जातात। परंतु या 4 व्यक्ती जे घ्यायला पाहिजे या खरंच टाउन प्लॅनिंगमधले अनुभवी असायला पाहिजे किंवा सुशिक्षित असायला पाहिजे। हा टाउन प्लॅनिंग म्हणजे काय प्रकारे त्यांना कमीत कमी त्यांना पूर्ण त्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे। उगीच राजकीय पद म्हणून जर असे व्यक्ती जर भरत गेलेत तर अशा सदस्यांकडून या बोर्डाला काही विशेष फायदा होत नाही। त्यामुळे असे जे 4 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेमधून घेतले जातात ते अतिशय हुशार सदस्य असले पाहिजे। या व्यतिरिक्त 10 सदस्य हे वेगवेगळ्या क्षेत्रामधून निवडले जातात। हे 10 सदस्य जे घेतले जातात ते ट्रान्सपोर्ट म्हणजे दळणवळण विभागाशी कनेक्टेड असले पाहिजे, इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक विभागाशी कनेक्टेड असले पाहिजे, कॉमर्स म्हणजे व्यापाराशी निगडीत असले पाहिजे, ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीविषयाबद्दल निगडीत असले पाहिजे, आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर असे एकंदर 10 पर्यंत व्यक्ती निवडले जातात। आता ट्रान्सपोर्टमधले निवडताना जनरली ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी ज्याचा संबंध येतो अशा व्यक्ती असल्या पाहिजे। म्हणजे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी समोर आल्या पाहिजे, त्यातून काय काय पर्याय ते सुचवतात। या दृष्टीने ट्रान्सपोर्ट क्षेत्रामधल्या व्यक्ती यावर निवड केली जाते। दुसरं म्हणजे इंडस्ट्री। आता इंडस्ट्रीमध्ये काय काय अडचणी आहेत, इंडस्ट्रियल ग्रोथसाठी काय काय पर्याय काढायला पाहिजे, इंडस्ट्री वाढ कशी करता येईल या दृष्टीने काय काय नियोजन करायला पाहिजे, याच्यासाठी इंडस्ट्रियल सेक्टरमधल्या प्रतिनिधीला यामध्ये स्थान दिलेलं आहे। नंतर कॉमर्स म्हणजे व्यापार वर्ग, व्यापारी वर्गामधील सुद्धा हुशार व्यक्ती जे असतील त्यांना यावर घेतलं जातं। त्यामध्ये व्यापार वृद्धीसाठी काय काय पर्याय आहेत, काय काय अडचणी आहेत, त्यातून काय मार्ग काढता येतील अशा दृष्टीने अशा व्यक्तींची त्यावर निवड केली जाते। ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, तर ॲग्रिकल्चर सेक्टरच्या दृष्टीने आपल्याला शेतीचं उत्पादन वाढवायचं असेल, मार्केटिंगसाठी काय करायचं आहे, दळणवळणासाठी काय करायचं आहे, या दृष्टीने ॲग्रिकल्चर शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा समोर आले पाहिजे। म्हणून शेतकऱ्यांपैकी जे काही हुशार असतील शेतकरी वर्ग अशानं सुद्धा या बोर्डावर प्रतिनिधित्व केलं जातं। दुसरं टाउन प्लॅनिंग ऑफिसर, तर टाउन प्लॅनिंग ऑफिसरसुद्धा यावर नेमले जातात। असे एकंदर 10 सदस्य या वेगवेगळ्या क्षेत्रातले घेतले जातात। त्यानंतर 4 सदस्य जे आहेत हे दोन्ही हाऊसचे आमदारापैकी 4 सदस्य घेतले जातात। मग ते विधानसभेचे सदस्य असतील किंवा विधान परिषदेचे सदस्य असतील, असे 4 व्यक्तींना तिथं प्रतिनिधित्व दिलेलं असतं 4 पर्यंत। त्यातही ते जे कोणी आमदार असतील ते हुशार पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, त्यांना या क्षेत्रातलं ज्ञान पाहिजे। असं मिळून चेअरमन प्लस जास्तीत जास्त 18 लोक अशांचं मिळून हे रिजनल टाउन प्लॅनिंग बोर्ड हे स्थापन केलं जातं। आणि यामध्ये डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग म्हणजे संचालक नगर रचना हे पदसिद्ध चेअरमन असतात, आणि टाउन प्लॅनिंग ऑफिसर हे पदसिद्ध सचिव असतात, सेक्रेटरी असतात, आणि बाकीचे इतर वर्ग आहेत त्यामधून कोणाला एकाला व्हाईस चेअरमन म्हणून तिथं निवडलं जातं। आता
ही जी काही तरतूद आहे सेक्शन 3 आणि 4ची तरतूद हे मेट्रोपॉलिटन एरियाला काही लागू होत नाही, कारण मेट्रोपॉलिटन एरियाबाबत महाराष्ट्र मेट्रोपॉलिटन टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1999 हा स्वतंत्र कायदा आहे. त्यासाठी ही तरतूद काही मेट्रोपॉलिटन एरियाला लागू पडत नाही. आता हे जे काही रिजनल प्लॅनिंग बोर्ड स्थापन केलं जातं त्याची किती दिवस कालमर्यादा असेल त्याची सर्व तरतूद ही कलम 5मध्ये दिलेली आहे. पुन्हा जर समजा एखाद्या सदस्याला त्या बोर्डावर काम करायची इच्छा नसेल तर कलम 6 प्रमाणे त्याला त्या पदाचा राजीनामा द्यायची सुद्धा तरतूद असते. कलम 7 प्रमाणे जर एखादं पद रिक्त झालं असेल रिजनल प्लॅनिंग बोर्डामधलं तर ते रिक्त झालेलं पद भरायची सुद्धा शासनाला अधिकार आहेत. आता या प्लॅनिंग बोर्डाला जे जे काही अधिकार आहेत त्याची तरतूद त्या कायद्याचे कलम 8मध्ये दिलेले आहे. त्याप्रमाणे सुरुवातीला पूर्ण रिजनचा म्हणजे पूर्ण जो रिजन ठरवलेला आहे, समजा एक जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं संपूर्ण सर्वे या रिजनल बोर्डाने करायला पाहिजे. त्यानंतर त्याचा एक्झिस्टिंग लँड यूज मॅप हा केला जातो सेक्शन 8मधल्या क्लॉज 2 प्रमाणे. लँड यूज मॅप म्हणजे संपूर्ण जिल्हा एक प्रदेश जर असेल त्यामध्ये कुठल्या कुठल्या भागामध्ये शेतीसाठी वापर केला जातो, कुठं कुठं इंडस्ट्रीयल पर्पजसाठी वापर केला जातो, रस्त्याचं कशा पद्धतीने रस्ते त्या एरियात, नॅशनल हायवे कुठं आहेत, स्टेट हायवे कुठं आहेत, गाव रस्ते कुठं कुठं आहेत, पुन्हा रेल्वे स्टेशन रेल्वेचा रूट आहे का तिथे, कशा पद्धतीने रेल्वे आहे तिथे, त्या एरियामध्ये डॅम कुठं कुठं आहेत, कॅनॉल कसे आहेत, इंडस्ट्रियल एरिया कुठं आहे, स्कूल्स कुठं आहेत, प्लेग्राऊंड कुठं कुठं आहेत. म्हणजे आज त्या भागामध्ये जमिनीचा वापर ज्या ज्या कारणासाठी केला जातो ते सर्व दाखवणारा असा एक नकाशा तयार केला जातो. त्याला लँड यूज मॅप असं म्हटलं जातं. लँड यूज मॅप करायचा हेतू कसा असतो की ज्यावेळेला प्लॅनिंग करायला बसलेले आहात त्यावेळेला त्या संपूर्ण जिल्ह्याचं किंवा त्या प्रदेशाचं चित्र नजरेसमोर आलं पाहिजे. कुठं कुठं काय काय आहेत, त्या दृष्टीने काय काय प्लॅनिंग हे करायला पाहिजे. समजा कुठंतरी ऐतिहासिक स्थळ आहे त्या जागेत त्या एरियामध्ये त्याचंही लोकेशन तिथं आलं पाहिजे, किंवा धार्मिक स्थळं असतील त्याचंही तिथं स्थान दर्शवण्यात आलं पाहिजे. तर अशा दृष्टीने लँड यूज मॅप हा तयार केला जातो. त्यानंतर लँड यूज मॅपचा विचार करून त्यामध्ये काय काय तरतूद करणं गरजेचं आहे याचा सर्व विचार करून रिजनल प्लॅन तयार करण्यात येतो. रिजनल प्लॅनमध्ये समजा नॅशनल हायवे आहेत, त्या हायवेचे रुंदी बरोबर आहे का, की त्यामध्ये कुठं काही चेंजेस करणं गरजेचं आहे का, रुंदी जर वाढवायची असेल तर कुठं कुठं किती रुंदी वाढवायला पाहिजे. समजा रेसिडेन्शियल एरिया आहे ठराविक भागामध्ये, परंतु त्याचा विचार करून त्या शहराचं ग्रोथ पॉप्युलेशन ग्रोथ किती प्रमाणात होणार आहे पुढं, त्या दृष्टीने किती एरिया अजून रेसिडेन्शियल एरिया आवश्यक आहे त्याचं नियोजन त्यामध्ये केलं जातं. स्कूल्स किती आहेत, भविष्यामध्ये स्कूलसाठी किती जागा अजून लागणार आहे त्याचंही नियोजन केलं जातं. किंवा प्लेग्राऊंड्स आहेत, प्लेग्राऊंड्स पॉप्युलेशनचा विचार केला तर आज प्लेग्राऊंड्स कुठं कुठं किती किती उपलब्ध आहेत, भविष्यामधला विचार केला तर अजून किती प्लेग्राऊंडची गरज आहे, कम्युनिकेशनची साधनं काय काय आहेत, असं अजून काही वेगळ्या रस्त्याची गरज आहे का, रिंग रोडची काही गरज आहे का शहराभोवती, पुन्हा कुठे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीची काही आवश्यकता आहे का, शेतीचा विचार करता त्या भागामध्ये जी जी काही पिकं घेतली जातात त्या दृष्टीने प्रोसेसिंगसाठी काही वेगळे तरतूद करणं गरजेचं आहे का, काही क्षेत्रामध्ये तिथे ऐतिहासिक वास्तू असतील तिथे आज ऐतिहासिक वास्तूचं प्रिझर्वेशन करण्याच्या दृष्टीने काय काय तरतुदी करता येतील, तिथे एअरपोर्ट करता येतील का, रेल्वे स्टेशन अजून करता येतील का, अशा सर्व गोष्टीचा विचार करून रिजनल प्लॅन हा तयार केला जातो. आणि असं रिजनल प्लॅन तयार करून करायची तरतूद ही यामध्ये आलेलं आणि हे प्लॅनिंग बोर्डचे सर्व कर्तव्य आहे. आता वेळोवेळी या कलम 9 प्रमाणे रिजनल बोर्डाची वेळोवेळी मीटिंग घेण्याची तरतूद आहे. त्यानंतर कलम 10 प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी काही व्यक्ती असतील त्यांच्याशी सतत कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टसाठी काय काय आवश्यकता आहे
तर ट्रान्सपोर्ट एरियामधले जे काही लोक असतील त्यांच्याशी चर्चा विचारविनिमय करायला पाहिजे. इंडस्ट्रीयल ग्रोथ कशी करता येईल, इंडस्ट्रीयल सेक्टरमधल्या लोकांशी चर्चा विचारविनिमय करायला पाहिजे. समजा तिथे मिलिटरी एस्टॅब्लिशमेंट असेल तर मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटच्या दृष्टीने त्यांना काही वेगळ्या जागेची काही गरज आहे का भविष्यामध्ये, त्यांच्याशी सतत संपर्कात राहून त्यांची गरज काय असेल तर त्याचं नियोजन करायला पाहिजे. म्हणजे वेगवेगळे जे काही असोसिएशन्स आहेत, एक्सपर्ट्स आहेत, यांच्याशी सतत कन्सल्टेशन करायची जबाबदारी ही रिजनल प्लॅनिंग बोर्डाची असते. आता रिजनल प्लॅनमध्ये जे काही कंटेंट्स घ्यायला पाहिजे त्याची तरतूद या कायद्याच्या सेक्शन 14 आहे. त्याप्रमाणे ॲलोकेशन ऑफ लँड फॉर डिफरंट युजेस ॲज ॲग्रिकल्चर, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, फॉरेस्ट, मिनरल एक्सप्लॉयटेशन. म्हणजे आता टोटल रिजनचा विचार करता शेतीसाठी किती क्षेत्र वापरण्यात येतं आणि किती क्षेत्र हे आवश्यक आहे, त्या दृष्टीने त्याचं नियोजन करून तेवढा भाग ॲग्रिकल्चर बेल्टमध्ये दाखवला जातो. सपोज एक शहराच्या जवळचा ॲग्रिकल्चर एरिया आहे, परंतु शहराची आजची पॉप्युलेशन किती आहे, भविष्यामध्ये 20-25 वर्षात ग्रोथ किती होणार आहे, त्या दृष्टीने अजून काही एरिया रेसिडेन्शियल पर्पजसाठी काय आवश्यक आहे का, जर असेल तर किती एरियाची आवश्यकता आहे अजून, तर तो शहरालगतचा तेवढा एरिया जो असेल तो ॲग्रिकल्चर यूजमधून कमी करून रेसिडेन्शियलसाठी प्रोव्हिजन म्हणून त्यामध्ये दाखवला जातो. समजा इंडस्ट्रीयल ग्रोथ आहे, MIDCशी संपर्क केलेला आहे, MIDCचं म्हणणं असं आहे की आम्हाला त्या एरियामध्ये एवढ्या एरियामध्ये आम्ही MIDC स्थापन करू इच्छितो आणि त्यांनी काही एरिया त्यांच्यासाठी रिझर्व ठेवायची तरतूद केलेली आहे, तर एक पर्टिक्युलर एरिया रिझर्व फॉर MIDC त्यामध्ये करता येतं. किंवा इंडस्ट्रीयल ग्रोथ त्या एरियामध्ये व्हायची काही भविष्यात काही तरतूद करायची असेल तरी त्यामध्ये त्याची तरतूद केली जाते. स्कूलसाठी काही तरतूद करायची आहे, कॅम्पेन ग्राउंड आहे, समज त्या शहरामध्ये त्या गावामध्ये कुठेही लोकांना एकत्र येण्यासाठी मैदानं नाही आहेत. म्हणजे काही ठिकाणी समजा गावामध्ये यात्रा असते, फॉर एक्झाम्पल आपण पंढरपूर धरू, आषाढी कार्तिक एकादशीच्या वेळेला पंढरपूरला खूप प्रमाणात भाविकांची गर्दी असते, वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात येत असतो तिथे. तर असे वारकरी जे आहेत ते वेगवेगळ्या खाजगी लोकांच्या जागेमध्ये रात्री मुक्कामाला राहतात. पण असं जर काही तीर्थक्षेत्र असतील तर असे जे भाविक येतात त्यांना एकाच ठिकाणी थांबण्यासाठी, वास्तव्यासाठी काही जागेची गरज असेल तर त्याला कॅम्पेन ग्राउंड असं म्हटलं जातं. शहरामध्ये कुठं सभा घ्यायला जागा नाही पब्लिकसाठी, तर कॅम्पेन ग्राउंडची तरतूद करण्यात येत आहे. पुन्हा जर समजा ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीचा विचार करता आपण पाहतो की हायवेच्या कडेला ट्रका उभं राहायला कुठं जागा नसतात, म्हणून हायवेच्या कडेला जागा ट्रक्स पार्क करून ड्रायव्हर आराम करत असतात. परंतु अशाच या ट्रकसाठी जर ट्रक टर्मिनसची तरतूद जर केली तर त्या ट्रक टर्मिनसच्या जागेमध्ये त्या सर्व व्हेकल्स हे व्यवस्थित सेफ राहू शकतात. त्यामध्ये ट्रक टर्मिनस एरियामध्ये त्या ट्रकसाठी सर्व तरतुदी करता येतात. त्यांना रिपेरिंगची फॅसिलिटी असेल, सर्व्हिसिंगची फॅसिलिटी असेल, त्यांना हॉटेलिंग असेल, राहण्याची व्यवस्था असेल ट्रक ड्रायव्हरला, किंवा तिथं त्याला फ्युएलची प्रोव्हिजन करायची असेल तर असं ट्रक टर्मिनसची प्रोव्हिजन करता येते त्यामध्ये. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कारणासाठी ॲलोकेशन ऑफ लँडची तरतूद सेक्शन 14 आहे. पुन्हा जर काही ओपन स्पेससाठी काही रिझर्व पाहिजे असेल, गार्डनसाठी रिझर्व काही जमीन ठेवायची असेल, रिक्रिएशन, जिओलॉजिकल गार्डन, पुन्हा नॅचरल रिझर्व, नॅचरल सँच्युरीज, डेअरीज, हेल्थ रिसॉर्ट्स, अशा सर्व गोष्टींच्यासाठी ॲलोकेशन ऑफ लँडची तरतूद आहे. पुन्हा रेल्वेची काही प्रोव्हिजन करायची असेल, समजा रेल्वेचं काही तर भविष्यामध्ये काही प्रोव्हिजन आहे त्या एरियामधून की वेगळे काही रेल्वे रूट त्यांना तयार करायचे असतील, त्यांनी जर तशी रिक्वेस्ट केली की आम्हाला या एरियामधून नवीन रेल्वे रूट तयार करायचं आहे, त्या रेल्वे रूटची सुद्धा प्रोव्हिजन त्यामधून करायला पाहिजे. पुन्हा एअरपोर्टचं काही प्लॅनिंग असेल तर एअरपोर्टचं प्लॅनिंग एअरपोर्ट अथॉरिटीने जर कळवलं की आम्हाला या एरियामध्ये असं भविष्यात प्लॅनिंग आहे तर त्यांना रिक्वायर्ड एरिया असेल तो सुद्धा त्याच्यामध्ये ॲलोकेट करायला पाहिजे. असं वेगवेगळ्या कारणासाठी ॲलोकेशनची प्रोव्हिजन आहे. पुन्हा वॉटर सप्लाय, आता त्या एरियामधले लोकॅलिटीचा विचार करता पिण्यासाठी, सांडपाण्यासाठी किती पाण्याची गरज आहे ते जे काही सोर्सेस आहेत पाण्याचे ते सफिशियंट आहेत का, अजून किती सोर्सची गरज लागणार आहे, तसे तिथं डॅम आहेत का, डॅम असेल तर तिथून काही तरतूद करता येईल का,
अशी सर्व तरतूद या प्लॅनिंगमध्ये करता येते. पुन्हा ड्रेनेज आहे, सिवेज आहे, पुन्हा कचराचं व्यवस्थापनाची तरतूद आहे, पब्लिक युटिलिटी, ॲम्युनिटी, सर्व्हिसेस, पुन्हा इलेक्ट्रिसिटी. आता त्या एरियामधली पॉप्युलेशन पाहता सर्व गोष्टीचा विचार करता इलेक्ट्रिसिटीची गरज किती आहे, गॅसची काही तरतूद करता येईल का, अशी सुद्धा तरतूद करण्याची प्रोव्हिजन ही सेक्शन 14मध्ये दिलेली आहे. पुन्हा नवीन काही वसाहती निर्माण करायच्या असतील, न्यू टाउनशिप, इंडस्ट्रियल इस्टेट असेल, लार्ज स्केल डेव्हलपमेंट असेल, तर वेगवेगळ्या सोर्सेसमधून जी काही माहिती कलेक्ट होईल त्याचा अभ्यास करून त्याचीसुद्धा तरतूद याप्रमाणे केली जाते. पुन्हा प्रिझर्वेशन, कॉन्झर्वेशन, डेव्हलपमेंट ऑफ नॅचरल सँच्युरी, फॉरेस्ट, वाईल्ड लाईफ. समजा काही एरियामध्ये कसं आहे की जंगली प्राण्यांचं वास्तव्य असतं. काही ठिकाणी अभयारण्य केलेले आहेत, काळवीट अभयारण्य असतील किंवा माळढोक अभयारण्य असतील. जसं नगर जिल्ह्यामध्ये माळढोक पक्षी काही बऱ्याचशा भागात आढळून आलेला आहे. तर जिल्ह्याचं प्लॅनिंग करताना त्यामध्ये माळढोक पक्षाचं अभयारण्य म्हणून डिक्लेअर केले. श्रीगोंदा तालुक्यातला बराचसा भाग आहे त्यामध्ये. तर असं जर काही असेल तर वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने सुद्धा रिझर्वेशनची प्रोव्हिजन त्यामध्ये आलेली आहे. पुन्हा हिस्टॉरिकल, ऐतिहासिक काही वास्तू असतील त्याचं प्रिझर्वेशन करता येईल, तिथं टुरिझम डेव्हलप करता येतं, त्याचीसुद्धा तरतूद करण्याची प्रोव्हिजन त्यामध्ये आहे. पुन्हा तर जर काही मिलिटरीला काही डिफेन्स पर्पजसाठी काही लँडची आवश्यकता असेल आणि त्यांनी विनंती केली की त्यांच्यासाठी अशी लँड ठेवणं गरजेचं आहे, तर त्या विनंतीनुसार सुद्धा काही प्रोव्हिजन करायची तरतूद त्यामध्ये आहे. परंतु या अथॉरिटीला विचारणा करूनच त्याचं नियोजन केलं पाहिजे. कारण काही बाबतीत असं आढळलं की फॉर एक्झाम्पल अहमदनगर जिल्ह्यामध्ये भिंगर गावाजवळचे काही जमिनी या मिलिटरीसाठी रिझॉर्ट म्हणून दाखवलेल्या आहेत. खूप मोठ्या प्रमाणातल्या जमिनी आहेत, परंतु मिलिटरीच्या कुठल्याही डिपार्टमेंटनी त्या जमिनीची मागणी कधीच केलेली नाही. याचा अर्थ काय झालं की रिजनल बोर्डाने त्यांना खरंच त्या जागेची गरज आहे की नाही त्याचा विचार न करता त्यांच्या मनाप्रमाणे ती जागा ठेवून दिली रिझर्व. त्यामुळे झालं काय की ते जे जमीन मालक आहेत त्यांना त्या जमिनीचं डेव्हलपमेंट करता येईना, त्यांना ती जमीन विकता येईना, कोणी त्या जमिनीला घ्यायला तयार नाही. त्यामुळे असं परस्पर करू नये. त्यांनी त्या अथॉरिटीला विश्वासात घेऊन खरंच त्यांना त्या जागेची गरज असेल तरच त्याची तरतूद ही रिजनल प्लॅनमध्ये करणं आवश्यक असतं. पुन्हा इरोजन ऑफ सॉईल कंट्रोल करायसाठी काय काय तरतुदी असतील. आता इरोजन ऑफ सॉईलमध्ये जनरली नदीकडेच्या जमिनी असतात. नदीचा प्रवाह बदलून जमिनीचं इरोजन होतं. काही ठिकाणी काही डोंगर असतील, टेकड्या असतील, त्याचं भूस्खलन होऊन जमिनीचं इरोजन होतं. तर असे जर काही लँड्स असतील की ज्याचं इरोजन होऊ शकतं तर ते इरोजन होऊ नये म्हणून त्याच्यासाठी काय तरतूद करता येईल त्याचीसुद्धा प्रोव्हिजन याच्यामध्ये केलेली आहे. पुन्हा त्या एरियामध्ये उपलब्ध असलेले नैसर्गिक रिसोर्सेस, नैसर्गिक साधन सामुग्री याचा विचार करून जर तिथं काही प्लॅनिंग करता येत असेल, फॉर एक्झाम्पल तिथे एक डॅम आहे किंवा नवीन डॅम तयार होऊ शकतो तिथं जेवढं पाण्याचं रिक्वायरमेंट आहे, अवेलेबिलिटी आहे तिथे, तर असे डॅम साईट काय असतील तर इरिगेशन डिपार्टमेंटशी संपर्क करून असे काही प्लॅनिंग असेल तर त्या डॅमसाठी रिझर्व्ड एरिया ठेवता येतो. किंवा अशा डॅमच्या पाण्यामधून जर काही हायड्रो इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट करता येण्यासारखं असेल तर त्याचीसुद्धा तरतूद करण्याची प्रोव्हिजन यामध्ये आलेली आहे. पुन्हा आता अशा वेगवेगळ्या रिक्वायरमेंटचा विचार करून त्याच्यासाठी ॲलोकेशन ऑफ लँडची तरतूद ही संपूर्ण या कायद्यामध्ये दाखवलेली आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रामधले ज्या व्यक्ती रिजनल प्लॅनिंग बोर्डावर घेण्याची जी तरतूद आहे ती याच्यासाठीच आहे की सर्व क्षेत्रातल्या अभ्यासू व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या हाताने एक चांगल्या पद्धतीचं प्लॅनिंग झालं पाहिजे या दृष्टीने ही तरतूद आहे. परंतु बऱ्याच वेळा काय होतं आहे की रिजनल प्लॅनिंग रिजनल बोर्डावर हे मेंबर्स घेताना राजकीय हेतूने मेंबर्स घेतले जातात की अमुक पक्षाचेच लोक घ्यायचे म्हणून घेतले जातात, परंतु त्यामध्ये तेवढी कॅपॅबिलिटी नसते. मग प्रशासन काय करतं, त्यांच्या मनाला येईल त्याप्रमाणे प्लॅनिंग करायला सुरुवात करतात. मग अशामध्ये काय होतं आहे की एखाद्या जमिनीची खरंच एका पर्टिक्युलर पर्पजसाठी गरज आहे की नाही आहे
याचा विचार न करता ठराविक व्यक्तींच्या जमिनीवरच अशा पद्धतीचे रिझर्वेशन ॲलोकेशन हे टाकले जातात, किंवा राजकीय व्यक्ती त्याच्या फायद्याच्या दृष्टीने हे सर्व प्लॅनिंग करायच्या विचारात असतात, त्यामुळे योग्य पद्धतीने नियोजन होत नाही. म्हणजे मग एवढी चांगली तरतूद या कायद्यामध्ये असताना प्रॅक्टिकली त्याचं इम्प्लिमेंटेशन, त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. म्हणून हे जे काही मेंबर्स नेमले जातात, एवढे 18 सदस्य घेतले जातात बोर्डावर, हे त्या क्षेत्रामधले तज्ज्ञ चांगले हुशार असले पाहिजे. मग तो कुठल्याही पक्षाचा असो त्याचा विचार न करता शासनाने या लोकांची नेमणूक करणं आवश्यक असतं. आता एकदा प्लॅन तयार झाल्यानंतर त्याची पुढची जी काही वाटचाल असते त्याची तरतूद ही सेक्शन 15 आणि 16 दिलेली आहे. आता हा प्लॅन तयार झाल्यानंतर सेक्शन 15 हा प्लॅन हा शासनाकडे सबमिट केला जातो. हा जो काही ड्राफ्ट प्लॅन तयार केला जातो तो शासनाकडे सबमिट केला जातो, आणि शासनाकडे सबमिट केल्यानंतर जो काही झालेलं प्लॅनिंग आहे ते योग्य पद्धतीने झालेलं आहे का याचा शासन स्तरावर पुन्हा विचार होतो. त्यामध्ये शासन स्तरावर जे काही चांगले हुशार अधिकारी असतात, डेप्युटी सेक्रेटरी आहेत, त्या विभागाचे सेक्रेटरी आहेत, ते असतात, ते काही मार्ग सुचवतात, केलेलं प्लॅनिंग बरोबर आहे की नाही ते ठरवतात. पुन्हा वेळोवेळी काही सजेशन, ऑब्जेक्शन वगैरे काही लोकांचे आलेले असतात, त्याचाही विचार केला जातो. त्याचा विचार करूनही काही जर मॉडिफिकेशन काही करायचं ठरलं तर शासन स्तरावर ते मॉडिफिकेशन केलं जातं. आणि ज्यावेळेला सुरुवातीला ड्राफ्ट प्लॅन हा तयार केला जातो, त्या ड्राफ्ट प्लॅन हा गॅझेटमध्ये पब्लिश केला जातो किंवा स्थानिक वृत्तपत्रात ते पब्लिश केला जातो. आणि कोणाला काही त्या ड्राफ्ट प्लॅनबद्दल काही सजेशन, ऑब्जेक्शन द्यायचे असतील तर त्यांना 4 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला असतो. त्यांचा सजेशन, ऑब्जेक्शनचा विचार करूनच रिजनल प्लॅनिंग बोर्डाने तो ड्राफ्ट प्लॅन हा तयार केलेला असतो आणि सेक्शन 16 खाली तो 15 खाली तो शासनाकडे सबमिट केलेला असतो. मग ती जी माहिती शासन स्तरावर येते की सुरुवातीचा ड्राफ्ट प्लॅन कसा होता, त्यामध्ये कोणी काय सजेशन्स, ऑब्जेक्शन्स दिलेले आहेत, रिजनल प्लॅनिंग बोर्डाने त्याचा काय विचार केलेला आहे, त्याचा एक चार्ट बनवण्यात येतो आणि त्याचा पूर्ण सखोल अभ्यास शासन स्तरावर केला जातो की सुरुवातीचा प्लॅन बरोबर होता का, त्यामध्ये सजेशन, ऑब्जेक्शन कसे होते, त्याचा झालेला निर्णय बरोबर आहे का. आणि वेळोवेळी खालच्या अधिकाऱ्यांच्या मिटिंगा तिथं घेतल्या जातात शासन स्तरावर. एवढं असं नाही आहे की प्लॅन सबमिट केला लगेच शासन मंजुरी देतं, असं नाही आहे. आणि सगळा विचार करून शासन हा प्लॅनला मंजुरी देतं, रिजनल प्लॅनला. आणि त्यानंतर हा रिजनल प्लॅन हा गॅझेटमध्ये पब्लिश करण्यात येतो आणि सेक्शन 17 खाली तो सर्व पब्लिकला ओपन फॉर पब्लिक असतं. आता सेक्शन 18 या रिजनल प्लॅनमध्ये प्लॅनप्रमाणेच डेव्हलपमेंट केल्या जातात. रिजनल प्लॅन हा बेस असतो. पुढे डेव्हलपमेंट प्लॅन जो काही केला जातो लोकल अथॉरिटीकडून, म्हणजे कुठलाही म्युन्सिपॅलिटी असेल, कॉर्पोरेशन असेल, त्यांच्या एरियाचा जो डेव्हलपमेंट प्लॅन पुढे केला जातो त्या रिजनल प्लॅनला धरूनच तो डेव्हलपमेंट प्लॅन केला जातो. रिजनल प्लॅनमध्ये चेंजेस करायचा अधिकार खाली कोणालाही नसतो. म्युन्सिपॅलिटी किंवा कॉर्पोरेशन त्याच्यामध्ये चेंजेस काहीच करू शकत नाही. त्यांना जे प्लॅनिंग करावं लागतं ते रिजनल प्लॅनला धरूनच त्याचं प्लॅनिंग केलं जातं. तेव्हा रिजनल प्लॅन हा संपूर्ण प्लॅनिंग सिस्टीमचा बेस असतो आणि त्याला धरूनच पुढचे प्लॅनिंग केले जातात. त्यामुळे सेक्शन 18 या रिजनल प्लॅनला प्रमाणेच जमिनीचा वापर केला जातो, जमिनीचं डेव्हलपमेंट केले जातात. आणि सेक्शन 20 जर या रिजनल प्लॅनमध्ये काही जर बदल करायचा असेल तर किमान 10 वर्षापर्यंत तरी कुठलाही बदल केला जात नाही, अशी तरतूद सेक्शन 20 आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या स्टॉलवर्ड व्यक्तींना प्रतिनिधित्व देऊन त्याचा रिजनल प्लॅनिंग बोर्ड केला जातो आणि त्यांच्या हाताने हा रिजनल प्लॅन तयार करून शासन स्तरावर त्याला मान्यता दिली जाते. अशा पद्धतीने रिजनल प्लॅनची तरतूद ह्या महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग ॲक्टमध्ये आहे. आता याचा पुढचा जो पार्ट असेल आपला हा डेव्हलपमेंट प्लॅन, हा पुढच्या भागामध्ये आपण कव्हर करणार आहोत.